चला टॉस उडून घ्या. नाणेफेक मात्र होते. दत्तनगर वर्सेस दत्तनगर या संघाने या मॅचची नाणेफेक टॉस जिंकलाय. निर्णय मात्र नेक्स्ट मॅच दत्तनगर वर्सेस नेमिनाथ नगर. तर नेमिनाथ नगर आपली फिल्डिंग असणार आहे. आपण फिल्डिंग सजवा, फिल्डिंग सज्ज करून घ्या. तर दत्तनगर आपले चला बॅट्समन पाठवा मनाच्या आतमध्ये. बॅट्समन मात्र आता सज्ज होतील. आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम काही क्षण
अंपायर्स. टॉस कोण जिंकला? टॉसचा बॉस होतोय दत्तनगर. दत्तनगर टॉस जिंकून बॅटिंग. काय अंपायर्स. एक्स्ट्रा प्लेयर. दोन्ही टीमचे कॅप्टन. दोन्ही टीमचे कॅप्टन्स प्रत्येक आपल्याला थोडीशी नियम सांगतात. या मॅचचा नियम सांगितला जाईल. फक्त दोन्हींचे कॅप्टन्स येतील. फक्त आणि फक्त कॅप्टन्स. दत्तनगर व नेमिनाथ नगर. प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना जो सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, तो सामना जवळपास नॉकआउट सामना आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर लवकर पाठवा. चला एक्स्ट्रा खेळाडू दोन्ही संघांचे एक्स्ट्राच. दत्तनगरकडे एक्स्ट्रा नाही आहे, थोडं ॲडजस्ट करा. नाव सांगा दत्तनगरचं एक्स्ट्रा खेळाडू नाव सांगा फक्त. सुयोग चौगुले एक्स्ट्रा खेळाडू. आता मात्र दोन्ही संघांसाठी ही नॉकआउट मॅच, नॉकआउट सामना. जो संघ विजय मिळवेल या सामन्यामध्ये तो संघ पुढील फेरीमध्ये आपला प्रवेश निश्चित करेल. एक हाय व्होल्टेज मुकाबला, हाय व्होल्टेज मॅच इथे आता आतमध्ये सुरू होतीये. दत्तनगर वर्सेस नेमिनाथ नगर. दोन संघांच्या माध्यमातून मात्र ही आता आपण लढत पाहणार आहोत. या लढतीच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा ही रंगत मॅच नंबर 4 आजच्या दिवसामधील मॅच नंबर 4 लीगमधील. तर मात्र लीगचे सामने संपत येत आहेत जवळपास. आता यानंतर 2 सामने फक्त लीगचे बाकी आहेत. यानंतर मात्र लीग समाप्त होईल. त्यानंतर मात्र नॉकआउट सामने सुरू होतील. आता मात्र पहिली ओव्हर निखिल सज्ज होते. बॉलिंग मारते निखिल. तर सामना करेल ते मामा व नितीन. नॉन स्ट्राईकला नितीन, स्ट्राईकवरती मामा. यावेळेस मात्र सिंगल घेतली जाते आहे आशिष यांच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवरती सिंगलने मात्र धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या पोहोचेल ती 1. धावफलक चालू होते. तर मात्र एक महत्त्वपूर्ण सामना इथे मात्र माझ्या आतमध्ये रंगतोय. नितीन व आशिष दोन्ही सलामीचे बॅटर. यावेळेस मात्र डॉट बॉल, चांगला बॉल आहे निखिलच्या माध्यमातून हाताळला गेले. डॉट बॉलने मात्र सुरुवात होते दुसऱ्या बॉलची. आता पुढचा बॉल पुन्हा निखिल. यावेळेस देखील डॉट बॉल.
यस मात्र सलग तिसरा डॉट बॉल इथे मात्र सज्ज होतोय या बॉलच्या माध्यमात. आता मात्र लेगस्टम्पच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. पहिली वाईट स्वरूपाची धाव येते या मॅचमध्ये. पहिली वाईट, पहिली अतिरिक्त धाव वाईट स्वरूपाची. या वाईटने मात्र धावसंख्या 1ने पुढे जातीये. यस मात्र पुन्हा सिंगल. तर मात्र पुन्हा अवांतरची धाव. पुन्हा लेगस्टम्पच्या बाहेरचा चेंडू पंचांनी पुन्हा वाईट घोषित केला. या वाईटने मात्र अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होईल. आता मात्र निखिलचा मात्र या षटकामधील तिसरा व्हाईट बॉल. यावेळेस कॅच घेतला जातोय. पंचांचा निर्णय काय ते पाहूया. टीव्ही अंपायर. अंपायर्स कॉल आहे. लास्ट कॉल असला अंपायर्सचा कॉल आहे. टीमने रिव्ह्यू मागितला नाही आहे. अंपायर स्वतः रिव्ह्यू घेतलाय. पाहूया कॉल काय येतोय ते. मात्र निर्णयाची प्रतीक्षा असणार आहे. या महत्त्वाची विकेट आहे. आशिष यांची विकेट इथे मात्र पणाला लागली आहे आणि त्या विकेटसाठी मात्र आता टीव्ही अंपायर्सकडे दाद मागितले या बॉलवरती. पाहूया निर्णय काय येतोय. आपल्याकडे टीव्ही अंपायरची देखील इथं सुविधा उपलब्ध आहे. त्या सुविधेच्या माध्यमातून क्लीन आणि क्लिअर डिसिजन मात्र दिला जाईल.
बाहेरून बाहेरून आदित्य आशिष दा जर इथं नाही नाही प्रत्येक बॉलवरती तिथं अपील केलं जाते जरा लक्ष द्या. बाहेर अजिबात बोलू नका. अंपायर आपली भूमिका पार पाडतायत. डॉट बॉल ते काय तो मात्र सिंगल धाव येते बॉलवरती. यश मात्र वेगवान फटका तिथं मात्र फिल्डिंग केली जाते अनुरागच्या माध्यमातून. सिंगल धाव 1 रन या बॉलवरती मात्र केली गेली. धावसंख्या होते 2 ओव्हर नंतर स्कोर आहे 9. 9. धावसंख्या आहे ती 9. 2 षटकांचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. धावसंख्या धावफलकावरती लागली ती 9 धावा. आता मात्र नितीन व आशिष दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. दत्तनगर विरुद्ध नेमिनाथ नगर या 2 संघांच्या माध्यमातून आपण ही लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस मात्र वेगवान फटका जोरदार फटका तिथे मात्र फिल्डर आहे थोडासा बंबल होतोय आणि मात्र मिस फील्ड संधी आणि ते मात्र विकेट संधी होते आणि विकेट विकेट आणि विकेट येईल. आशिष मात्र आता माघारी परतायत. एक रनआउटची संधी तयार केली होती ती संधीचं रूपांतर मात्र विकेट मध्ये केलं गेलंय आणि विकेट येते आता मात्र आशिषच्या माध्यमातून विकेट घेतली गेली. धावसंख्या होते ती 10. 1 गडी बाद 10. पहिली विकेट मात्र आता आशिषची गेली आहे आणि या पहिल्या विकेटच्या नंतर मात्र आता नवीन बॅटर सज्ज होतोय तो आदित्य. जर्सी नंबर 3-3-3 आदित्य सज्ज होतोय. आता मात्र पुढचा बॉल अनुरागचा सामना करेल तो नितीन. दोन्ही संघांसाठी नॉकआउट मॅच नॉकआउट सामना. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे तितक्याच हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल धाव इथे मात्र मिळणार आहे. या सिंगलने मात्र धावफलक 1 ने पुढे जाईल. धावसंख्या होते ती 11. आता मात्र अनुराग स्वतः संघाचा कॅप्टन संघनायक संघ पुढचा बॉल आदित्यसाठी अनुरागचा सामना करतो आदित्य. यावेळेस मात्र काय बॉल आहे टप्पून थोडासा आतल्या दिशेने वळण घेतोय. थोडीशी अपील केली जाते परंतु पंचांवर कोणताही दबाव नाही. नॉटआउट दिलं जाते. नॉटआउटने मात्र धावसंख्या स्थिरावलेली 11. पुढचा बॉल
यावेळेस ऑफ कॉर्नर आणि कॅच सुटतोय. एक मोठा कॅच, एक मोठी विकेट इथे मात्र होती. तो मात्र आता कॅच सुटला जातोय. कॅचेस विन मॅचेस क्रिकेटमध्ये म्हणलं जातं. कॅचेसला फार महत्व आहे क्रिकेटमध्ये. कॅच सुटला जातोय. पाहूया आदित्य कितपत धावा आता इथून पुढे जमावतोय आपल्या संघासाठी. पुढचा बॉल. यावेळेस मात्र बॅकफुट जाऊन पुल करायचा प्रयत्न. तिथे मात्र सिंगल घेतली जाते. डाईव्ह केले जाते. प्रॉपर अँटिसिपेशन मात्र इथे दिलं जात आहे, कारण की नॉकआउट मॅच आहे. आदित्यला माहिती आहे आपल्याला या सामन्यामध्ये नक्कीच विजय मिळवणं गरजेचं आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो मात्र पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल. त्यामुळे मात्र दोन्ही संघांकडून मात्र 100 नाही 120% दिले जात आहेत. आता पुढचा बॉल अनुरागचा. सामना करेल तो आदित्य. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र डॉट बॉल येतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 13. धावसंख्या आहे ती 13. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. धावसंख्या ती फक्त 13. एक गडी बाद 13. 13 runs on the board after 3 overs with 1 loss. फ्रीडचा बॉल होता, त्यामुळे या बॉलवरती विकेट नसणार आहे. फ्रीडच्या बॉलवरती फक्त आणि फक्त रनआउटची विकेट काउंट केली जाईल. बॅट्समन फक्त रनआउट होऊ शकतो या बॉलवरती. आता मात्र पुढचा बॉल जर्सी नंबर 4. यावेळेस देखील आधीचा मोठा प्रहार. तिथे मात्र मिसफील्ड केली जाते आणि या मॅच मधील पहिला चौकार आदित्यच्या बॅटमधून. टाळ्यांचा मात्र इथे दाद दिली जाते आदित्यला. या चौकाराने मात्र धावसंख्या वेगाने वाढणार आहे. आता मात्र यावेळेस देखील मोठा फटका आहे, पण तिथे अनुराग आहे. अनुरागची चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आहे. स्वतः बॉल घेऊन बॉलरच्या हातामध्ये बॉल दिला जातोय आणि मात्र या बॉलवरती सिंगल घेतली जाईल. एक बाउंड्री नंतर मात्र आता सिंगल मध्ये कन्वर्ट केला जातोय बॉल. आता मात्र पुढचा बॉल जर्सी नंबर 4. अभिनवच्या माध्यमातून आता मात्र बॉल हाताळला जातोय आणि तिथे मात्र चांगली फिल्डिंग नितीनच्या माध्यमातून आता एक धाव घेतली जाईल. या सिंगलने मात्र धाव फलक 1 ने वाढेल.
पुढचा बॉल अभिनवचा. यावेळेस देखील फटका चांगला तिथे अनुराग आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. पुन्हा सिंगल येईल आदित्यच्या बॅट मधून. आता मात्र या षटकामध्ये मात्र धावांचा मात्र इथे पाठलाग सुरू केलाय. धावा जमवण्यास सुरू केल्यात वेगाने. नक्कीच एक नॉकआउट सामना यावेळेस देखील ऑफ बॉल सिंगल घेतली जाते. सिंगलने मात्र ओव्हर धावसंख्या होते 23 रन्स ऑन द बोर्ड. धावसंख्या आहे ती 23. 4 ओव्हरच्या समाप्ती. 4 षटके पूर्ण होतात मनाच्या आतमध्ये. धावसंख्या आहे ती 23. आता मात्र संघाचं 5वं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन जर्सी नंबर 1 नील येतोय. संघाचं 5वं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. धावसंख्या आहे ती 23. आता मात्र नक्कीच धावाला मात्र ब्रेक देण्याचा प्रयत्न केला जाईल. थोडीशी फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. थोडस मात्र यावेळेस देखील चांगला बॉल आहे. चांगली फिल्डिंग आणि इथे मात्र आदित्य माघारी परतेल. या स्पर्धेमध्ये आदित्य तिसऱ्यांदा रनआउट होतोय. 6 मॅचेस मध्ये 3 वेळा आदित्य रनआउट होऊन माघारी परततोय. चांगली बॅटिंग आहे. न्यू बॅटर चेतन सज्ज होतोय बॅटिंग साठी. चेतन मात्र अँड बॉलिंग करतो. राईट हँड बॅटर चेतन सज्ज होते आता बॉलिंग मारती नितीन साठी. नितीन व चेतन आता मात्र सज्ज आहेत बॅटिंग साठी बॅटिंग ऑर्डर वरती. तर नीलचा सामना करेल तो आता मात्र फुटचा बॉल साठी. यावेळेस मात्र पंचांना आता मात्र हात उभे करावे लागतील. व्हाईट बॉल दिला जाईल. अतिरिक्त धाव एक्स्ट्रा रन मात्र खात्यामध्ये ऍड होईल. यावेळेस देखील चांगला बॉल आहे. डॉट बॉल येईल. आता मात्र नीलच्या माध्यमातून डॉट बॉल हाताळला गेलाय. फुटचा बॉल. यास मात्र चांगला बॉल आहे. चांगला फटका आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल धाव येईल. या सिंगलने मात्र 1 आणि 1 ने धावफलक वाढेल. यावेळेस देखील चांगला फटका तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आहे. शुभम शेट्टी याच्या माध्यमातून चांगला स्टॉप. परंतु 1 धाव मात्र मिळणार आहे. 1 धावेने मात्र धावसंख्या वाढणार आहे. तर पुढचा बॉल पुन्हा नीलचा सज्ज होते तो नितीन. यावेळेस मात्र सिंगल. आता मात्र फुटचा बॉल सज्ज होईल तो नील. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे. चांगला फटका आहे आणि ते डायरेक्ट हिट केलं जात आहे. पाहूया पंचाचा निर्णय. पंचांनी मात्र टीव्ही अंपायरकडे दाद मागितले आहे. टीव्ही अंपायरची आता मात्र प्रतीक्षा असणार आहे. टीव्ही अंपायरकडे निर्णय सोपवला गेला आहे. क्लोज कॉल. या मॅच मध्ये 1 आणि 1 क्षण अतिशय महत्वाचा. एक चूक या मॅच मधून आपल्याला माघारी घेऊन जाईल. तिथे प्लेयर्स कोणी जायचे नाहीत. टीव्ही अंपायर जो प्लेयर कोणी तिथे नसणार आहे. अंपायर्स आता मात्र निर्णयाची प्रतीक्षा केली जाते दोन्ही संघांच्या माध्यमातून. नील चवालवरती एक सिंगल धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र आता थोडी आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय का ते पाहूया. पंचांचा निर्णय काय येतोय. महत्वाचा निर्णय आहे या मॅच मध्ये. विकेट 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 आणि विकेट आता मात्र येईल. डायरेक्ट हिट
ही विकेट गेली आणि नितीनची महत्वाची तर आता 27. 5 नितीन- ओव्हर नंतर स्कोर आहे 27. तर नितीनच्या जागेवरती आता मात्र नवीन बॅटर जातोय तो पवन. संभवतः पवन आहे या स्पर्धेमध्ये हॅट्रिक घेणारा एकमेव खेळाडू. पवन जर्सी नंबर 11 या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक ज्याने नोंदवली तो पवन आता मात्र नॉन स्ट्राईक वरती सज्ज होतोय. धावसंख्या आहे ती 27. तर मात्र पुढचं षटक संघाचा कॅप्टन संघाचा संघनायक कर्णधार अनुराग सज्ज होतोय पुढची ओव्हर घेऊन. अनुरागचा पुढचा बॉल यावेळेस देखील चांगला बॉल आहे. तिथे मला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते निखिल यांच्या माध्यमातून जर्सी नंबर 09 निखिलच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग चांगला स्टॉप केला जातोय. पुन्हा पुढचा बॉल तर मात्र अनुरागसाठी सज्ज होईल तो पवनच्या माध्यमातून मात्र पहिल्याच बॉलवरती थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळते. तिथे मात्र कीर्ती कुमार यांच्या माध्यमातून या बॉलवरती मात्र सिंगल घेतली जाते आणि सिंगलने मात्र आता पुन्हा चेतन स्ट्राईक वरती येईल. पुढचा बॉल अनुरागचा यावेळेस शॉर्ट ऑफ लेन गोलंदाजी होते व त्याचा फायदा मिळतो चेतन व पवन याला. सिंगल आणि सिंगल धावाने मात्र धावफलक वाढतंय. आता मात्र पुन्हा सिंगल येईल. अनुरागच्या प्रत्येक बॉलवरती सिंगल घेतली जाते. डॉट बॉल मात्र हाताळला जात नाहीयेत. प्रत्येक बॉलवरती सिंगल घेण्याचा मानस इथे मात्र असणार आहे कारण की डॉट बॉल पेक्षा सिंगल महत्वाची आहे. तर पुढचा बॉल यावेळेस देखील पुन्हा सिंगल घेतली जाते. हातामधून सिंगल इथे मात्र अभिनवच्या चोरली गेली आहे आणि एक सिंगल धाव. या सिंगलने मात्र यावेळेस देखील चांगला बॉल आहे आणि ते मात्र ओव्हरची समाप्ती होते सांगत होते ओव्हरची षटक संपते. 6 ओव्हर नंतर स्कोर आहे 32. धावसंख्या ती 6 षटकांच्या समाप्तीनंतर 32. 32 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 6 ओव्हर्स. आता मात्र शेवटच्या 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 12 बॉल पाहूया दोन्ही बॅट्समन किती धावा जमावत आहेत मैदानाच्या आतमध्ये कारण की या 12 बॉलवरती मात्र नक्कीच वेगाने धावा जमवण्याचा प्रयत्न केला जाईल. बत्तीस धावा धावत लागलेत. चला मॅच सुरू करून घ्या. अंपायर प्रत्येक षटकामागे 4 ओव्हर नंतर एकच ब्रेक. सांगा परत सांगा. फक्त 1 मिनिटाचा ब्रेक दिला जाईल 4 ओव्हर नंतर ते पण. आता मात्र संघाची 7वी वैयक्तिक अशी दुसरी ओव्हर घेऊन किंवा संभवतः पहिली ओव्हर घेऊन येतो शुभम. यावेळेस काय बॉल आहे. व्हॉट डिलिव्हरी. चांगला बॉल इथे मात्र शुभमच्या माध्यमातून हाताळला जातोय. चेतनकडे मग त्या बॉलचं उत्तर नसणार आहे आणि डॉट बॉल येईल. दुसरा बॉल यावेळेस मात्र बॅकफुटवरून पंच केला गेलाय. सिंगल धाव येईल. या सिंगलने मात्र आता धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 33 धावा. मात्र पुढचा बॉल शुभमचा
यावेळेस शॉट चांगला, तितकाच चांगला झेल, एक अप्रतिम सुरेख झेल टिपला गेलाय फिल्डरच्या माध्यमातून. तर आता नवीन बॅटर माझ्या हातामध्ये सज्ज होतोय रोहिश, ज्यांनी कालच्या मध्ये चांगला खेळ केला परंतु संघाला पराभव पत्करावा लागला. तोच आता रोहिश सज्ज होतोय. तर मात्र पहिलाच बॉल डॉट होतोय रोहितच्या माध्यमातून. शुभमची मात्र चांगला कमबॅक, चांगली बॉलिंग पाहिल्यामध्ये आपल्या संघाला पुन्हा एकदा फ्रंट फूटवर घेऊन जातोय शुभम. एक चांगली विकेट मिळून जाते. आता मात्र थोडस दबावाखाली खेळतोय तो रोहिश. यावेळेस देखील चांगला फटका, तिथे बॉल आणण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु सिंगल धाव या बॉलवरती मात्र घेतली जाते रोहितच्या माध्यमातून आणि सिंगल येईल. या सिंगलने मात्र धाव फलक 1 ने वाढेल. मैदानाच्या आतमध्ये आता 7व्या षटकाचा खेळ सुरू आहे. यानंतर शेवटचं षटक, शेवटची ओव्हर. यावेळेस मात्र पुन्हा मिसफील्ड कीर्ती कुमारच्या माध्यमातून आता पुन्हा सिंगल येईल. षटक संपते, धावसंख्या होते 35 धावा. सात ओव्हरचा खेळ पूर्ण होते, धावसंख्या होते ती 35. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र शेवटची ओव्हर, धावसंख्या ती 35. 35 धावा. रोहिश व चेतन दोन्ही बॅट्समन आहेत. जर्सी नंबर 12 चेतन, जर्सी नंबर 13 रोहिश. चला 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 ओव्हर सुरू करून घ्या लवकर. शेवटची ओव्हर. जर्सी नंबर 9 निखिल शेवटची ओव्हर या इनिंग मधील घेऊन सज्ज होतोय नेमिनाथ नगर संघाकडून. यावेळेस मात्र चांगला फटका पण इथे मिसफील्ड होते कीर्ती कुमारांच्या माध्यमातून आणि 2 धावांसाठी मात्र इथे चेतनने फटका लगावलाय. 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये जातील. या 2 धावांनी मात्र धावफलक हलत होईल. 2 धावांनी धावसंख्या होतीये 37. 37 धावा. आता मात्र थोडासा बॉलरला प्रेशराइज केलं जाते, बॉलरला दबावाखाली आणलं जाते. पहिल्याच बॉलवरती 2 धावांचा फटका खेळला गेलाय. आता पुढचा बॉल चेतनच्या माध्यमातून खेळला जाईल. यावेळेस देखील फटका चांगला आहे, एक वेगवान फटका, जोरदार फटका. सिंगल धाव आणि सिंगल धाव मिळेल या बॉलवरती. आता मात्र 2 बॉलवरती 3 धावा खर्च केल्या गेल्यात. एक वेगवान फटके ते मात्र खेळले जात आहेत. जोरदार फटकेबाजी ते मात्र आता आतमध्ये पाहतोय. यावेळेस शॉर्ट ऑफ लेन बॉल आणि कॅच, मात्र बॉल हाताला लागून मैदानाच्या बाहेर जातो आणि चौकार येईल या बॉलवरती. हा कॅच सोडलाय की मॅच सोडली आहे, हा झेल सोडलाय की सामना सोडलाय, इथे मात्र मोठी चूक होतीये. जर्सी नंबर 71 शुभमच्या माध्यमातून बॉल बाहेर जात होता, विनाकारण त्याला हात लावला व 4 धावांची ते मात्र त्या बॉलवरती मोहर उमटवली गेली. त्या 4 धावांचा बोनस आता मात्र दत्तनगर संघाला मिळेल.
आता मात्र चांगली रणनीती विकेट मात्र चेतनच्या माध्यमातून पाहायला मिळते. सिंगल धावील. आता मात्र निखिलच्या या षटकामध्ये तब्बल वेगाने धावा जमवल्या गेल्या आहेत. तिथे मात्र फिल्डरांची साथ त्याला मिळत नाहीये. चांगली बॉलिंग केली परंतु फिल्डर मात्र त्याला साथ देत नाहीयेत, त्यामुळे धावा मात्र गमवायला लागल्यात. आता मात्र रोहिश स्ट्राईक वरती सज्ज होतोय. शेवटचं षटक छोट्या छोट्या चुकांमुळे मात्र क्रिकेटमध्ये फार मोठं नुकसान सोसावं लागतं. त्याचा जिवंत उदाहरण आता आपण मैदानावरती पाहतोय. आता मात्र चांगला फटका आहे तिथे मात्र चांगली फिल्डिंग, चांगला स्टॉप आहे. 2 धावा मात्र घेतल्या जातील आणि तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न आता मात्र बाद होईल. आता मात्र पंचाचा निर्णय काय येतोय? ठीक आहे ठीक आहे. निखिल निखिल आपण या इकडे या. चला अंपायर निर्णय देतील. आताच्या धावा सांगा किती येतात त्या. चला दत्तनगर या, फिल्डिंग लावून घ्या आपली, आपल्याकडे वेळ कमी आहे. दत्तनगर या या फिल्डिंग लावा आपली. प्लेयर्स निमियात नगर, पिंक जर्सी, नितीन, निखिल तिथनं बाजूला या. तिथे जायचं टीव्ही अंपायर जवळ आपण जायचं नाही आहे. मागे देखील आपले खेळाडू आहेत. चला टीव्ही अंपायर जवळ फक्त अंपायर जातील. आता मात्र निर्णयाची प्रतीक्षा असणार आहे. धावा चला चला आवरून घ्या. काय झालं? चला इथे मात्र मी एक सूचना करतोय. अंपायरच्या निर्णयावर कोणीही अपील करणार नाहीये. अंपायरचा निर्णय अखेरचा असणार आहे. त्यांच्या निर्णयाला मात्र कोणीही ऑब्जेक्शन घ्यायचं नाहीये. रिव्ह्यू फक्त आणि फक्त रनआउट साठी असणार आहे. फक्त आणि फक्त रनआउट साठी रिव्ह्यू घेतला जाईल आणि फक्त अंपायरचा डाऊट असेल तर अंपायर घेतले जातील. इतर 8 ओव्हर नंतर स्कोर आहे 46. 46 रन्स 47 टू विन. एक सूचना आहे सर्व खेळाडूंना. आता जे इथून पुढे क्वालिफायर सामने सुरू होतील त्या क्वालिफायर संघातील सर्व कॅप्टन्सना मी सूचना करतोय. अंपायरच्या निर्णयाला कोणीही ऑब्जेक्शन घेतलं जाणार नाही आहे. फक्त आणि फक्त अंपायरला जर डाऊट असेल तर मात्र रिव्ह्यू घेतला जाईल व रनआउटसाठी रिव्ह्यू घेतला जाईल. अंपायरवरती कोणी दबाव प्रेशर आणायचं नाही आहे. अंपायर आपली भूमिका व्यवस्थित पार पाडतायत. आता मात्र उर्वरित 47 धावांचा पाठलाग सुरू केला जाईल. 48 चेंडूमध्ये 47 धावांची आवश्यकता आहे. पुढील फेरीमध्ये प्रवेश निश्चित करायचा असेल तर मात्र 47 धावांचा पाठलाग मात्र इथे यशस्वी केला गेला पाहिजे. त्या पाठलागाला मात्र सुरुवात होते. पहिला बॉल आदित्यचा. पहिल्याच बॉलवरती 2 धावा. वा काय फटका आहे. अथर्व यावेळेस देखील चांगला स्ट्रोक आहे. अथर्व चौगुलेच्या बॅट मधून मात्र आता तिसरी धाव निघते. 2 बॉल 3 रन. जर्सी नंबर 21 अथर्व चौगुले.
आता मात्र थोडंसं अपील केलं जाते, परंतु पंचांना कोणताही दबाव नाही, नॉट आउट दिलं जाते. आता मात्र डॉट बॉल येईल. या यास मात्र 2 धावा. टुडी 2 डिक्लेअर मध्ये बॉल जाईल. या षटकामध्ये आदितीच्या 2 धावा. 2 वेळा टुडी मध्ये बॉल फेकून दिला गेलाय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे 2 खांब लावले त्या खांबांच्या मध्ये जर बॉल गेला तर 2 धावा डिक्लेअर दिल्या जातात. आता मात्र पुढचा बॉल घेऊन सज्ज होतो तो आधी नील साठी. यावेळेस सिंगल धाव. या सिंगलने मात्र धाव फलक 1 ने वाढेल. आदित्यच्या या ओव्हरमध्ये मात्र बॅट मधून निघणारी 6वी धाव. सातवी 7 रन धावफलकावरती लागले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाला. धावसंख्या आहे ती 7. बिनगडी बाद 7. नक्कीच आता मात्र धावांचा चांगला पाठलाग करण्यास सुरुवात केली गेली आहे. आता मात्र 42 बॉल आणि 40 धावा. प्रत्येक बॉलच्या मागे 1 धाव इथे मात्र घेणं गरजेचं आहे. आता मात्र 42 बॉल आणि 40 रनची आवश्यकता आहे. सोपंही नाही आहे आणि अवघडही नाही आहे. या फॉर्मॅटमध्ये मात्र एके वेळी या स्पर्धेमध्ये 35 धावा देखील डिफेंड केल्या गेल्यात. 8 ओव्हरमध्ये 35 धावा डिफेंड केल्या गेल्या. त्या मात्र वकारबाग संघाच्या माध्यमातून. मॅच थांबवा 2 मिनिटांसाठी. ठीक आहे, 1 मिनिट. टेक्निकल इश्यू आहे. 2 मिनिटं मॅच स्टॉप होते. चला सामना सुरू करून घ्या. टेक्निकल इश्यू सॉल्व्ह झालाय का? तर थोड्याशा व्यत्ययानंतर मात्र आता सामना पुन्हा सुरू होतोय. धावसंख्या ती 1 षटक पूर्ण 7. आता मात्र लेफ्ट हँडर बॉलर चेतन जर्सी नंबर 12 लेफ्टी चेतन आता सज्ज होते बॉलिंगवरती. सामना करेल तो अथर्व. अथर्व जर्सी नंबर 21 2-1. जर्सी नंबर 1-2 चेतन. आता मात्र सिंगल डॉट बॉल येतोय. पुढचा बॉल मात्र डॉट बॉल येईल. या डॉट बॉलने मात्र थोडंसं प्रेशराइज मध्ये आता आणलं जाते. आता मात्र 40 बॉल आणि 40 धावा. प्रत्येक बॉलच्या मागे आता 1 धाव येते. 40 बॉल्स फ्रॉम 40 रन्स. यस मात्र चांगला फटका आला ऑन द कार्पेट आणि मात्र 2 पायांच्या मधून बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. वितराग बिल्डर्स अँड डेव्हलपरच्या बोर्डला दिलेली सलामी. 4 धावा. आता मात्र मिसफिल्ड. दोन्ही पायांच्या मधून बॉल गेला व 4 धावांचा फटका मात्र बसतोय दत्तनगर संघाला. आता मात्र नक्की थोडस प्रेशर हलकं होईल. यावेळेस मात्र
सेन्सिबल क्रिकेट. एक चौकार आल्यावरती एक सिंगल घेतली जाते आणि नॉन स्ट्राईकला जातोय तो अथर्व. चांगलं क्रिकेट मात्र पाहायला मिळते. आता मात्र या सिंगल धावेच्या माध्यमातून मात्र चेतनच्या ओव्हरमध्ये 5 धावा जमवल्या गेल्यात. पहिले 2 बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती चौकार, चौथ्या बॉलवरती सिंगल. आता 2 बॉल मात्र बाकी चेतनचे. पुढचा बॉल यावेळेस देखील पुलचा फटका. पुल सक्सेसफुल होतंय. पॉवरफुल सिंगल धावील. या षटकामधील 6वी धाव. शेवटचा बॉल. यावेळेस देखील डॉट बॉल आणि सांगत आहोत या ओव्हरची. या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केल्या चेतनने, त्यामधील एक मिसफिल्डचा चौकार. आता मात्र या सिंगलने मात्र आता धावसंख्या होईल ती. ठीक आहे, धावसंख्या होते 13. आता मात्र सिंगल धाव आणि सिंगल धाव. आता मात्र 36 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता होती. या बॉल सिंगल घेतली गेली. आता मात्र 35 बॉल आणि 33 धावा. पवनचा मात्र पुढचा बॉल. पवन या आता मात्र चांगला बॉल आहे. डॉट बॉल. पवन हा एकमेव असा बॉलर आहे ज्याने या स्पर्धेमध्ये हॅट्रिक घेतली गेली आहे. आता मात्र टीव्ही अंबानी निर्णय सोपवला गेला आहे. अथर्व मात्र आता सॉफ्ट डिसमिसल मात्र होतोय का ते पाहणं गरजेचं आहे. टीव्ही अंबानी निर्णय सोपवला गेलाय. आदित्यच्या एक चांगली ते मात्र विकेटच्या मागून काम केलं गेलंय. चांगली कामगिरी ती मात्र आपण पाहतोय. आदित्यच्या माध्यमातून विकेटच्या मागून एक चांगली कामगिरी ती मात्र पाहायला मिळते. विकेटची मात्र इथे अपील केली गेली. टीव्ही अंपायरकडे निर्णय सोपवला गेलाय. बघा टीव्ही अंपायरचा निर्णय काय आहे ते. दोन्ही टीमचे खेळाडू ते प्रतीक्षित असणार आहेत थर्ड अंपायरसाठी. मात्र विकेट कीपर यशस्वी होतो या बॉलवरती. विकेट्सच्या मागून चांगली कामगिरी पाहायला मिळते. जर्सी नंबर 3-3-3 आदित्यच्या माध्यमातून एक चांगली विकेट घेतली गेली या बॉलवरती. स्टंपिंग करून मात्र माघारी परतवलंय. तर एक चांगला फटका. यावेळेस मात्र एक धाव डिक्लेअर झोनमध्ये बॉल पाठवला गेलाय. त्या एक धावेने मात्र धावफलक 1ने वाढणार आहे. आता मात्र पुढचा बॉल पुन्हा सज्ज होतोय तो पवन नीलसाठी. यावेळेस मात्र लेटकटचा प्रयत्न आणि लेटकटचा प्रयत्न यशस्वी होतोय. एक धाव इथे मिळणार आहे. पवनच्या या ओव्हरमधील ही दुसरी या तिसरी धाव इथे मात्र घेतली जाते. आता मात्र नवीन बॅटर सज्ज होतोय. संघाचा कॅप्टन स्वतः अनुराग आता मात्र मैदानावरती सज्ज होते. जर्सी नंबर 17
आता मात्र हंसराज पाटील यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आहे. जर्सी नंबर 45. षटक संपते. 2 षटकांचा माफ करा 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या होते ती 16. अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. 31 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल्स. 30 धावांचा खेळ 30 चेंडूंचा खेळ बाकी आहे. करावा 31. प्रत्येक बॉलच्या मागे सिंगल धाव येणं गरजेचं आहे. आता मात्र नवीन बॉलर सज्ज होतोय तो नितीन जर्सी नंबर 44 डबल 4. नितीन सज्ज होतोय. 30 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉलच्या मागे 1 धाव. यावेळेस मात्र शॉर्ट गोलंदाजी केली जाते आणि त्या शॉर्ट गोलंदाजीचा मात्र फायदा उचलला जाईल नीलच्या माध्यमातून. सिंगल धाव. प्रत्येक बॉलवरती मात्र 1 धावेची गरज आहे. परंतु या शॉर्ट फॉर्मॅटमध्ये मात्र या धावा फार अवघड असतात. प्रत्येक बॉलवरती सिंगल घेणं खूप अवघड आहे. पुन्हा शॉर्ट बॉल. तिथे मात्र हंसराज यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. डॉट बॉल. आता मात्र हंसराजच्या या प्रयत्नासाठी बाहेरून त्यांना चिअर सपोर्ट दिला जातोय. प्रत्येक बॉलवरती मात्र आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल कारण की मॅच मात्र नॉकआउट सामना आहे. जो संघ यावेळेस पुन्हा शॉर्ट ऑफ गोलंदाजी परंतु त्याचा फायदा उचलला जात नाहीये. अनुरागच्या माध्यमातून 1 बाउन्स घोषित केला जातोय पंचाकडून. फर्स्ट बाउन्स या ओव्हर मधील. आता मात्र पुढचा बॉल. काय फटका आहे. व्हॉट अ स्ट्रोक. 2 धावांसाठी डिक्लेअर झोनमध्ये बॉल जाईल. 2 डिक्लेअर 2D. या 2 धावांनी मात्र धावफलक 2 ने वाढणार आहे. आता मात्र चांगला फटका आहे ते नीलच्या माध्यमातून खेळला जातोय. प्रत्येक बॉलवरती मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न प्रत्येक बॉलवरती सिंगल घेण्याचा मानस नील व अनुराग यांच्या माध्यमातून केला जातोय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगलं कमबॅक नितीनच्या माध्यमातून केले गेले. डॉट बॉल हाताळला गेला. षटक संपतंय. आता मात्र 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या होते ती 21. 21 धावा धावफलकात लागल्यात. अजूनही 26 धावांची आवश्यकता. 26 रन्स. 24 बॉल 26 धावा. फक्त 1 मिनिट वेळ असला आपल्याकडे. ड्रिंक्स ब्रेक फक्त 1 मिनिट 60 सेकंद. अंपायर्स. चला मॅच सुरू करून घ्या. आता मात्र 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा करायला लागतील त्या 26. आता मात्र संघाचं 5वं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन संभवता पवन जर्सी नंबर 11. पवन सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल तो पवन. नीलसाठी 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 26 धावा इथे मात्र विजयासाठी आवश्यक असणार आहेत. पुढचा बॉल पवनचा. यावेळेस देखील बॅकफूटला जाऊन बॉल पंच केलाय सिंगल धावेसाठी. 1D मध्ये बॉल जाईल आणि या एका धावेने स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक वरती आता तो जाईल तो अनुराग. पुढचा बॉल सज्ज होईल तो अनुराग पवन साठी. यावेळेस चांगला बॉल आहे. लेग कटरचा बॉल.
बॉल टप्पा पडून बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. त्याला मात्र अनुरागकडे उत्तर नसणार आहे. डॉट बॉल येईल. पुढचा बॉल. यावेळेस देखील काय बॉल आहे. लेग कटर. चांगली बॉलिंग पाहायला मिळते लेग कटरच्या माध्यमातून. आणि आता मात्र पुन्हा अनुराग डॉट होतोय बॉल्स. पुढचा बॉल. प्रत्येक बॉलवरती मात्र स्वीप आणि स्वीप खेळायचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय अनुरागच्या माध्यमातून. आता मात्र सिंगल येईल पवनच्या या ओव्हरमध्ये. आता मात्र पुढचा बॉल पुन्हा सज्ज होतो तो पवन. यावेळेस मात्र लेट कट. नीलच्या बॅटमधून आता सिंगल येते. नील मात्र बॉल डॉट होत नाही. फटके डॉट होत नाही. सिंगल आणि सिंगल घेतली जाते. यावेळेस चांगला प्रयत्न. चांगली फिल्डिंग हंसराज यांच्या माध्यमातून. ओव्हर संपतेय. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. आता मात्र 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या होते 23. चला मॅच स्टार्ट करा. आता मात्र 18 चेंडूचा खेळ. आता मात्र 18 चेंडू आणि 23 धावा. इथे मात्र चांगला प्रयत्न आहे. चांगली सिंगल घेतली जाते आणि या सिंगलने मात्र आता अनुराग बॅटिंग मार्गवरती सज्ज होईल. विकेट आणि विकेट. कॅप्टन बॅक टू पॅव्हेलियन. जर्सी नंबर 17 अनुराग इथे मात्र आता माघारी परतेल. तर अनुरागच्या जागेवरती आता नवीन बॅटर आदित्य सज्ज होईल. आदित्य मॅन फ्रॉम मिरज. या स्पर्धेमध्ये त्याने एक मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जिंकली आहे. एक स्पर्धा एक सामना याने आपल्या स्वतःच्या जीवावरती जिंकून दिला होता. तो आता मात्र आदित्य सज्ज होतोय बॅटिंग मार्गवरती. आता मात्र ही देखील मॅच फसली आहे. हा देखील सामना फसलाय. आता मात्र आदित्य नक्कीच आपल्या संघासाठी चांगलं योगदान देतोय. आता मात्र पुढचा बॉल. या बॉलवरती बघा काय निर्णय येतोय. तर पुढचा बॉल सज्ज होतोय तो आदित्य. यावेळेस फटका मात्र पहिल्याच बॉल वरती आदित्य 6 मारून सिक्सर लगावून हिट विकेट जातीये. हा खेळ चौकारांचा आहे. सिंगल्सचा आहे. 2Dचा आहे. सिक्सर्स या गेम मध्ये मात्र सिक्सर्सला महत्व नसणार आहे. ते मात्र अतिशय या गेम मध्ये ॲक्युरसी. कोल्ड माइंडेड. तर आता मात्र पुढचा खेळाडू नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय तो जर्सी नंबर 09 निखिल सज्ज होतोय. आता मात्र बॅटिंग मार्कवरती थोडीशी बॅट बदलली जाते. आता मात्र या सामन्यामध्ये थोडासा वळण येते. आता मात्र डार्क पिंक जर्सी जो संघ आहे, डार्क पिंक जर्सीचा जो संघ आहे दत्तनगर संघ, तो मात्र आता या मॅच मध्ये थोडासा पुढे हवी दिसतोय. आणि फेंट पिंक जर्सी आता मात्र या सामन्यामध्ये थोडासा मागे पडतोय.
आता या मात्र या षटकामध्ये एक चांगली विकेट घेतली गेली. आता पुढचा बॉल सज्ज असेल तो निखिल. चांगला स्ट्रोक आहे, चांगला फटका, तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आहे चेतनच्या माध्यमातून. बॅटिंग पॉवर प्लेचा षटक सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण जी व्हाईट लाईन पाहताय त्या व्हाईट लाईनच्या मागे फक्त आणि फक्त एक फिल्डर आपण थांबवू शकता या ओव्हरमध्ये. आता मात्र सिंगल घेतली जाईल. रोहितच्या हातामधून सिंगल घेतली जाते, परंतु सिंगल आणि डबलने मात्र काही फरक पडणार नाही आहे दत्तनगर संघाला. आता मात्र मोठे फटके मात्र मारावे लागतील. आता मात्र फुटचा बॉल पुन्हा सज्ज होईल तो निखिल. यावेळेस मात्र चांगला फटका बॅक फुटला जाऊन पंच केला सिंगल धाव्यासाठी. एक रन येते आहे और संपते आदित्यची. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये 24 19 ओके. तिथला माईकचं काय, तिथलं माईकचं काय तिथल्या लास्ट मॅच येणार तिकडेच येणार आहे. 12 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. ठीक आहे, 12 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. हो 19 म्हणलं. तर मात्र प्रत्येक षटकामागे सरासरी 9.50 ची धावगती आवश्यक आहे. प्रत्येक षटकामागे 9.50 म्हणजे सरासरी 9.5 धावांची आवश्यकता इथे गरजेची आहे. मोठे फटके मात्र मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. 12 चेंडू 19 धावा, 19 धावा 12 चेंडू. आता मात्र एक लेफ्ट हँड बॉलर सज्ज होतो तो चेतन पुढची ओव्हर घेऊन. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. इथे मात्र एक धाव मिळेल, सिंगल धाव. या सिंगलने मात्र धाव फलक 1 ने पुढे जाईल. धाव संख्या होते ती 29. 29. मात्र डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल वरती मात्र आता टाळ्यांचा कडकडाट होतोय, पण कारण प्रत्येक डॉट बॉल या सामन्यामध्ये या संघाला पुढे घेऊन जाईल. आता मात्र सिंगल येईल. सिंगल मध्ये धावसंख्या होते 30. 30 धावा धावफलकावरती मात्र आता लागलेत. आता मात्र पुन्हा पुढचा बॉल घेऊन सज्ज होतोय तो चेतन. यावेळेस काय बॉल आहे, चांगला बॉल इथे मात्र हाताळला जातोय. तितकीच चांगली विकेट किपिंग स्टंपच्या मागून हंसराज यांच्या माध्यमातून. आता मात्र निखिल आता मात्र पुन्हा चांगली विकेट घेऊन पाहायला मिळते आहे. जर्सी नंबर 45 45 हंसराज. रोहित शर्माचे मात्र नक्कीच या स्पर्धेमध्ये खूप भरपूर फॅन दिसत आहेत. जवळजवळ 20 जर्सीज 45 नंबरच्या मी पाहिल्या. यावेळेस मात्र वेगवान फटका, चांगली फिल्डिंग प्रफुल्ल यांच्या माध्यमातून. डॉट बॉल. चांगली फिल्डिंग इथे मात्र केली जाते दत्तनगर संघाकडून. चांगला टीम गेम, टीम एफर्ट इथे मात्र पाहायला जातोय. एक नॉकआउट मॅच मध्ये कसा खेळ खेळावा लागेल तो हा संघ खेळतोय. स्वतः संघाचा कॅप्टन नाही आहे या मॅच मध्ये, परंतु कॅप्टनची मात्र उणीव इथे अजिबात भासत नाहीये.
आता मात्र 6 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. काय टीम गेम आहे. संघाचा एक मार्किव खेळाडू नसताना देखील हा सामना मात्र एकतर्फी ते मात्र वळवला गेलाय. नक्कीच या संघाला मात्र दाद दिली गेली पाहिजे. एक नॉकआउट मॅच होती. त्या नॉकआउट मॅच मध्ये चांगला खेळाचं प्रदर्शन दाखवलं गेले. आदित्य, चेतन, हंसराज, नितीन, मामा, पवन या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून एक चांगली टीम गेम पाहायला मिळते. आता मात्र 6 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे. सहा बॉल 17. पहिला बॉल हंसराज यांचा. यावेळेस मात्र बॉल मनाच्या बाहेर. नील आता मात्र आउट होईल. विकेट जाते नीलची. आता मात्र 5 बॉल आणि 17 धावा. आता मग औपचारिकता शिल्लक आहे कारण की प्रत्येक बॉलवरती चौकार येणं आता गरजेचं आहे. 4 चौकारांची आवश्यकता. 5 बॉल मध्ये 4 चौकार. 5 बॉल 4 चौकारांची ती मात्र आवश्यकता आहे. आता मात्र एक बॉल जर निर्धाव हाताळला गेला तर मात्र दत्तनगर जो डार्क पिंक जर्सीचा संघ आपण खेळतोय तो मात्र पुढील फेरीमध्ये प्रवेश निश्चित करेल. पुढचा बॉल सज्ज. यावेळेस देखील बॉल. आता मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी. 4 बॉल मध्ये 17 धावा. प्रत्येक बॉल वरती चौकार येणं गरजेचं. पुढचा बॉल. नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा डॉट बॉल. आता मात्र सामना संपतोय. सामन्याचा निकाल लागतोय. दत्तनगर संघ या सामन्यामध्ये मात्र आता शेवटचे मात्र आता 3 बॉल शिल्लक आहेत. धावा करायच्या त्या 17. 3 सिक्सर्स. यावेळेस काय बॉलिंग आहे. एकही धाव खर्च केली नाहीये. 4 बॉल मध्ये 4 डॉट. 5वा बॉल. आता मात्र सिंगल घेतली जाईल. सिंगलने मात्र 1 धाव मिळणार आहे. आता पुढचा बॉल. शेवटचा बॉल. 1 बॉल 16 धावा. 16 धावा 1 बॉल. जवळपास 15 किंवा 14 किंवा 12 धावांनी विजय साकारला जाईल. एक मोठा विजय या नॉकआउट सामन्यामध्ये. पुढील फेरीमध्ये प्रवेश निश्चित करणारा विजय घोषित केला जातोय. शेवटचा बॉल. या बॉलवरती मात्र आता विकेट. विकेट 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 त्यानंतर विजय साकारला जातोय दत्तनगर संघाकडून. दत्तनगर संघाचा मात्र पुढील फेरीमध्ये प्रवेश निश्चित केला जाईल. पुढील फेरीमध्ये आपली मोहर उमटवली आहे. तर हार्ड लक नेमिनाथ नगर. हॅलो. काय या मॅचचं काय नाही काय नाही.
आदित्य आवटी मॅन ऑफ द मॅच या मॅचचा. मार्केट यार्ड संघाने लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायचं आहे. गावबाग संघाने बॅटिंगसाठी प्लेअर पाठवायचे आहेत. हॅलो